चलो निघूया. हां नाही नाही 5 मिनटं, मला जरा काम आहे. नेहमीच असतं तुझं. अरे यार अर्जंट मीटिंग आली, मी काय करणार ना. आत्ता कसली? ऑफिस यार, लॉकडाऊनचा काळ आठवतोय का तुला? सगळे रस्ते शांत पडलेले, सगळीकडे भीतीचं वातावरण होतं. तेव्हा ही संकल्पना आली, वर्क फ्रॉम होम. तेव्हा खूप छान वाटलं होतं, घरात बसा, निवांत काम करा. पण आता कोरोना संपून 5 वर्ष झाली आहेत, लोक बाहेर पडायला लागली आहेत, त्यांचं आयुष्य जगायला लागली आहेत, पण आम्ही बसलो आहेत वर्क फ्रॉम होम करत. बरोबर आहे. तुम्हालाही वर्क फ्रॉम होमचा कंटाळा आलाय ना? चला तर मग बघूयात या वर्क फ्रॉम होममुळे आपल्या जीवनात काय बदल घडलेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम म्हणजे एक वरदानच वाटलं होतं. लोक म्हणायचे किमान पगार तरी चालू आहे, घरात सुरक्षित आहोत, ऑफिसला जाण्याचा प्रवास वाचला, ट्रॅफिक नाही, बॉस डोक्यावर नाही, घरच्यांसोबत वेळही घालवायला मिळतोय, असं सगळ्यांनाच वाटलं होतं. पण हळूहळू वास्तव समोर यायला लागलं. काम घरात आलं, पण ऑफिसच्या वेळा त्या मात्र घरी आल्याच नाहीत. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, कामाची वेळ कधी संपते हेच कळेनासं झालं. घरीच आहोत ना या विचाराने अपेक्षा वाढत गेल्या. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की ऑफिस घरात आला आणि घरच ऑफिस बनलंय? अगदी तसंच. सुरुवातीला वाटलं की घरात काम करायला मोकळं आहे, पण नंतर लक्षात आलं की घरात काम करताना माणूस कधी ऑफच होत नाही. फोन आला तर उचलायचा, मेल आला तर लगेच रिप्लाय, मीटिंगही कधीही. बाउंड्री नावाची गोष्टच राहिली नाही आहे. ऑफिसचा ताण, घरची जबाबदारी दोन्ही एकत्र अंगावर यायला लागलं. विशेषतः महिलांसाठी हे जास्त अवघड झालं. कामही करायचं, घरही सांभाळायचं आणि दोन्ही बाजूंनी अपेक्षाही पूर्ण करायच्या. अगं पण बरेच लोक म्हणतात की वर्क फ्रॉम होममुळे आयुष्य सोपं झालंय. मग मानसिक तणाव कसा वाढतोय? कारण सोपं दिसणारं आयुष्य आतून खूप गुंतागुंतीचं होतं. बाहेरचं ऑफिस संपलं, पण मनातलं ऑफिस सुरूच राहिलं. झोपताना मेलचा विचार, उठल्यावर कामाची चिंता, मित्र, नातेवाईक, स्वतःसाठी वेळ, सगळं कमी होत गेलं. घरात असूनही आपण घरच्यांसोबत नाही असंच वाटायला लागलं. हळूहळू चिडचिड, थकवा, एकटेपणा वाढायला लागला. लोकांना कळलंच नाही की मानसिक शांती कधी हातातून निसटली. म्हणजे वर्क फ्रॉम होमचा सगळ्यात मोठा फटका हा मानसिक आरोग्यावर बसलाय. हो नक्कीच. शरीर घरात आहे, पण डोकं कामातच अडकलेलं. काम आणि आयुष्य यामधली रेषाच पुसली गेली. आधी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर आजचं काम संपलं असं वाटायचं. आता तसं उरलेलंच नाही. काम कधीही सुरू, कधीही बंद. आणि हेच सगळ्यात धोकादायक आहे. कारण पैसा कमवता येतो, काम बदलता येतं, पण मानसिक शांती ती हरवली तर सगळंच बिघडतं. मग यावर उपाय काय? वर्क फ्रॉम होम वाईट आहे असं तू म्हणतेस? नाही, वर्क फ्रॉम होम वाईट नाही, पण मर्यादा नसलेलं ते मात्र वाईट. कामाची वेळ ठरवणं, फोन बाजूला ठेवणं, घरच्यांसोबत वेळ घालवणं या छोट्या गोष्टी फार मोठा फरक करतात. आपण स्वतःसाठी नियम बनवले नाहीत तर काम आपल्याला गिळून टाकतं. घरात असूनही माणूस हरवतो. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की वर्क फ्रॉम होम ही सोय आहे, सवय नाही. कारण काम थांबवता येतं, सवय नाही. हो, आणि तेच आज अनेक लोक अनुभवत आहेत. घरात असूनही शांतता नाही, काम करताना अपराधी वाटतं आणि काम नसलं तरी ताण येतो. वर्क फ्रॉम होमने आपल्याला वेळ दिला, पण तो वेळ आपण स्वतःसाठी वापरलाच नाही. म्हणूनच प्रश्न असा आहे की वर्क फ्रॉम होम ठेवायचं की नाही. मुळात प्रश्न असा आहे की आपण त्याच्या सीमा ठरवतोय का? कारण शेवटी कामासाठी आयुष्य नसतं, आयुष्यासाठी काम असतं. मानसिक शांतीच गेली तर सगळं असूनही काहीच उरत नाही. तुमच्याही आयुष्यात वर्क फ्रॉम होममुळे असाच थकवा, ताण, एकटेपणा आलाय का? असेल तर तुम्ही एकटे नाहीत. तुमचा अनुभव, तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. कदाचित तुमचा एक शब्द कुणाच्या तरी मनाला आधार देईल.